वेलकम टू द सक्सेस टॉक शो. आणि आज आपल्या सोबत आहेत कुर्ला टू वेंगुर्ला या चित्रपटाचे म्हणजे मी म्हणेन तर आगामी चित्रपटाचे लेखक निर्माते. आज लेखकाचा रोल जो आहे तो चित्रपटाच्या जडणघडणीमध्ये खूप महत्वाचा असतो. सर, एक लेखक म्हणून तुम्हाला ही कल्पना कशी सुचली त्याबद्दल थोडक्यात सांगा. आमचे मित्र आहेत, झी टॉकीजला होते ते, सुमुख तावडे. सहज एकदा म्हणाले की कोकणात मुलांची लग्न खोळंबले सर, या विषयावर काहीतरी लिहा. चला. आणि मग परत फिरलो. कोकणात मी जातोय 15 वर्ष, कासारडे, देवगड, वेंगुर्ला, आणि त्यामुळे तिथली माणसं, त्यांचे जे काही स्वभाव विशेष सगळं नकळतपणे कुठेतरी नोंदी होत होत्या. आणि ते लिहिताना ते आलं. आणि लेखक काय होतं, कागदावर लिहित, दर्शक तो पडद्यावर लिहित. बरोबर. त्यामुळे इथून तो प्रवास जे विजयने ज्या पद्धतीनं, आता शेवटचं सीन असेल तर त्याने जे डिझाईन केलं असेल, शॉर्ट डिझाईन कशा पद्धतीने, त्या एंट्रीला काय, इथे काय संगीत वाजेल, कारण तो अक्षय खोत ज्याने म्युझिक दिलं त्याचा वर्गमित्र. अच्छा. हो. आणि साऊंड डिझाईन ज्याने केले, ज्याने सैराट केलं, झुंड केलं, अविनाश सोनावणे, ते वन ऑफ द प्रोड्युसर पण आहे त्या सिनेमात. चंद्रभागा ते त्यांचं आईचं नाव. त्यामुळे झालं असं की सगळ्यांचं त्याच्यामध्ये, आणि खास कर काय असतं, दिग्दर्शक ते व्हिज्युअलाइज करत असतो. आणि त्याने इतकं त्याचा जो शारीरिक प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे त्याला जास्त एनर्जी लावायला लागत होती. कळलं. 55 दिवस रात्र मॅडनेस होऊन या आता एक बसलाय करतोय. कळलं ना. आणि माझा पिंड ऍक्टिव्हिस्टचा आहे. मी म्हटलं अपघाताने लेखक, नक्कीच अपघाताने निर्माता, आणि आता प्रेझेंटर बाय ऍक्सिडेंट. क्या बात. सक्सेस टॉक शो वर तुम्ही आला, तेवढी सारी माहिती आम्हाला दिलीत, त्यातनं आनंद मिळतो. आज विजय हिट झाला, मोठा ठेवतो, सर्वात आनंद, सगळेच आनंद पैशात नाही काउंट करत. तर हे अपना अपना नजरिया है सर. किसी को आसमान अलग दिखता है, मुझे अलग दिखता है, तो अपना अपना आसमान है. नक्कीच तुम्ही लेखक आहात आणि त्यामुळे एवढे छान बोलता सुद्धा आहात. मी छान बोलत नाही, जे लिहिलंय तसं जगायचा प्रयत्न करत असतो. क्या बात. तुम्हाला तुमच्या चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा सर. आणि या भावना प्रधान असा आणि मेसेज देणारा एक चित्रपट तुम्ही तुमच्या लेखणीतनं आला, अरे वा, त्याबद्दल महाराष्ट्र नक्कीच या चित्रपटाला भरघोस यश देईल आणि मनात एक संदेश घेऊन जाईल जो तुम्ही तुमच्या लेखणीतनं देण्याचा प्रयत्न करता. गुड. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू सर. थँक्यू.